दमदार नेतृत्व सन्माननीय नामदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आता या ठिकाणी माहितीची प्रेस कॉन्फरन्स सुरू होते। यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय सुनीलजी खत्री, भारतीय जनता पार्टी कोरेगाव विधानसभा प्रमुख सन्माननीय भरतजी मुळे, राष्ट्रवादीचे प्रचार प्रमुख आणि तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव महाडिक, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय रवीजी, सन्माननीय राहुलदादा बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय संदीप भाऊ शिंदे, महाराष्ट्र राज्य महायुतीचे रिपोर्टर गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाचा आलेख या महायुतीच्या रिपोर्ट कार्डमध्ये सादर केलेला आहे। एका छोट्या पुस्तिकेमध्ये महायुतीने केलेल्या दमदार कामाचं हे रिपोर्ट कार्डचं प्रकाशन आपल्या सर्वांनी असं झालं। धन्यवाद। आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सची आपण सुरुवात करतोय। या सर्व महान व्यक्तींच्या प्रेरणेतूनच आज महायुती सरकार या ठिकाणी काम करतं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे महायुती सरकारनं विकास आणि गोरगरीब सामान्य जनतेच्या कल्याणाला फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं आहे। समाजातल्या वंचित आणि शोषित घटकांचा, गरीब घटकांचा विकास झाल्याशिवाय आज खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र समृद्ध होणार नाही। दुर्बल घटकांना ताकद द्यायचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार करतंय। मागील 25 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारांनी दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, परंतु जे काम मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारनं केलं ते निश्चित उजवं ठरणार आहे। आपल्या समाजामध्ये कष्टकरी व्यक्ती जे कष्ट करतात आणि त्यांच्यावरती आपल्या राज्याचं आणि पर्यायी देशाचं अर्थकारण अवलंबून असतं, त्यामुळं कष्टकरी समाजाला ताकद द्यायची सुद्धा भूमिका आज राज्य सरकारने केलेली आहे। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, एक सामान्य घरातलं एका गिरणी कामगाराचा मुलगा आणि सामान्य घरातून राजकारणात स्वतःच्या हिमतीवरती आलेलं हे नेतृत्व, एक कॉमन मॅन म्हणून आज समाजामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांच्याबरोबरीनं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखालच्या ह्या महायुतीमधल्या सर्वच घटक पक्षातल्या आमच्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्याच्यामध्ये वंचित शोषित आमचा कवाडे गट असेल किंवा त्याच्याबरोबर इतर आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, अशा पद्धतीच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी समतोल विकास केला जातो आहे। महायुती राज्यातल्या प्रत्येक घटकाला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करतं आहे आणि ही महायुती ही एकत्रितपणे ताकदीनं आज या ठिकाणी निवडणुकांना सामोरे जात आहे। आपण पाहत आहे या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना, महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल, किंवा आज जर आपण शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत लाईट बिल माफ करणं, या प्रचंड मोठे निर्णय आज महायुतीच्या सरकारनं घेतलेले आहेत। एक चांगल्या पद्धतीचं कार्य आज
महायुती सरकारच्या माध्यमातून होतं आहे. जे नॅरेटिव्ह मागच्या निवडणुकीमध्ये सेट केले गेले होते ते नॅरेटिव्ह आता मोडीत निघालेले आहेत. आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालच्या RPIच्या माध्यमातून आज दलित बांधव पुन्हा आमच्याबरोबर यायला लागलेले आहेत. जे वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दलित बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतीत केलं होतं त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि अत्यंत चुकीचं वक्तव्य आज आमच्या दलित बांधवांच्या बद्दल ज्यांनी केलं त्यांनी जाहीर माफी या समाजाची मागितली पाहिजे. ज्यांच्या जीवावरती राजकारण केलं त्यांच्या जीवावर आज महाविकास आघाडी या ठिकाणी उठलेली आहे हे आपण पाहतोय. महायुतीनं नेहमीच सर्व घटक पक्षांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, न्याय देण्याचा प्रयत्न केला. फेक नॅरेटिव्हपासून आज जनता बाहेर पडून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब, त्या ठिकाणी आठवले साहेब असतील, कवाडे सर असतील, आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत असतील आणि सर्व इतर घटक पक्ष असतील, या घटक पक्षाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकार आणणार हा आत्मविश्वास मी या ठिकाणी जाहीर करतो. राम. महायुती कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या महायुती घटकांच्या सर्व प्रमुखांची इथं निमंत्रित केलं. सर्व प्रमुखांना त्यांची एक पत्रकार परिषद वरिष्ठ पातळीवरनं सांगितल्याप्रमाणे आमदारांनी साहेबांनी त्याचं वाचन आता केलंय. आज आपण सर्वजण इथं जमलो. इथं राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, भाजपचे असतील संतोष आबाळ, शिवसेनेचे असतील, त्याचबरोबर भाजपचे समन्वयक असतील किंवा इतर कवाडे गट असेल, RPI रामदास आठवले गट असेल, सदाभाऊ खोत रयतचे अध्यक्ष असतील, इथं युती सरकारमधले जवळजवळ 100% प्रमुख लोक इथं आज उपस्थित आहेत. ह्या सर्वांचे पहिले मी आभार मानतो की यांनी एक निरोप रात्री दिला आणि आज सगळेजण इथं उपस्थित आहेत. महिला आघाडीतले सर्व घटकांचेही प्रमुख इथं उपस्थित आहेत. पुढं पत्रकार मीडियावाले मित्र यांनाही एका निरोपात इथं आपण उपस्थित राहिले याबद्दल मी आपल्या सर्वांचे प्रथम आभार मानतो. आता आपण इथं महायुती संघचे एकत्र सगळे घटक असताना आमच्या सर्वांची भूमिका महायुती सरकारच्या बरोबर राहण्याची 100% आहे का, तर कोरेगाव तालुक्याची आहेच. इथं आमच्या महायुतीत कुठलाही कम्युनिकेशन गॅप नाही. सगळेजण एकत्र एक मनानं इथं काम करणार आहेत. जो उमेदवार महायुतीत जो कोणी उमेदवार ठरवल तो उमेदवाराचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे करणार आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा अशी आहे की महायुतीनं आमदार महेशदादा शिंदे यांना उमेदवारी दिली पाहिजे. त्यांचं मागील 5 वर्षातलं काम जर बघितलं तर सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात उठून दिसेल इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि कोरेगाव तालुक्यातल्या व विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात सुद्धा त्यांचं उत्तम काम आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन ते काम करतात. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. त्या पदात सर्व जाती धर्माचे ते तुम्ही पहिले प्रार्थना ऐकली की त्या प्रार्थनेचं हुबेहूब काम आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून इथं होतंय. सर्व घटकांना बरोबर घेतलं जातंय का, जातंय. जातीपातीचं राजकारण इथं होतंय का, 0% होतं. मुस्लिम, मागासवर्गीय, OBC असला मराठा असला कुठलाही मतभेद ह्या तालुक्यात निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात. सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हा तालुका पुढं कसा नेता येईल
आणि ते गती देण्याचं काम ते चांगल्या पद्धतीनं त्यांना का साधता येतं इतरांपेक्षा जास्त, तर त्यांनी ह्या सामाजिक समतोल ह्या तालुक्यात ठेवला आहे. या तालुक्याची घडी सामाजिक समतोलाची ठेवल्यामुळं सर्व घटक त्यांच्या बरोबर असल्यामुळं त्यांना ऊर्जा मिळते. आज माझ्या माहितीनुसार 4 तास हा माणूस झोपत असत, निवडणूक म्हणून नाही, इतर वेळी 5 तास झोपत असत, निवडणुकीत 4 तास झोप मिळत असत. पण समाज कामानं सामाजिक भान याचा समतोल साधून समाज कामात अत्यंत चांगलं काम ते करतात. म्हणून माझी महायुतीकडून अपेक्षा आहे आमच्या सगळ्यांची की महेशदादा शिंदे यांना उमेदवारी जर दिली तर आम्ही त्यांना चांगल्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा प्रयत्न 100% करू, एवढी ग्वाही देतो. महायुती ही पक्क डोक्यात असलं पाहिजे. त्या दृष्टीनं भविष्यकाळात आम्ही चांगलं काम करू. महेशदादांकडनंही अपेक्षा, या 5 वर्षात त्यांनी जे काम केलंय याच्यापेक्षा त्यांच्या हातून पुढं भविष्यकाळात तरुणांसाठी एक चांगलं काम. आता आपल्याला साहेब इन्फ्रास्ट्रक्चरची बऱ्यापैकी कामं झाली, 100% नाही झाली, पण थोडीफार कामं राहिले असतील. पण भविष्यकाळात तरुणांना हाताला काम देण्याच्या दृष्टीनं पुढले 5 वर्ष आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे काही प्रकल्प, असे या 2 गोष्टीकडं आमदार साहेबांकडनं आम्ही सगळीजण अपेक्षा ठेवतोय. त्या 2 कामं झाली तर या तालुक्याला भविष्यकाळात शैक्षणिक एक संकुल चांगलं उभं राहिलं तर या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर भविष्यकाळात साहेब त्या तालुक्याला आणखीन काही अपेक्षा नाही. या 2-3 गोष्टीत आपण पुढील 5 वर्षात काम करावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्या दृष्टीनं आपण काम करा ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2.5 वर्षापासून माहितीचं सरकार आपलं सर्वांना माहीत आहे. भाजप असेल, एकनाथ शिंदे सेना असेल, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या वतीनं महायुती सरकारचं कामकाज आपण जवळून पाहिलेलं आहे. अलीकडच्या 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आदरणीय महेशदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा महापूर झालेला आपल्या सर्वांना माहिती आहे. हजारो कोटीची कामं महेशदादांनी या मतदारसंघामध्ये आणली. इतर तालुक्याची तुलना केली तर निश्चितपणे आपला हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये खूप कामं झालेली आहेत आणि त्या कामामुळं प्रत्येक गावचा सगळा चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. शेवटी विकास कामासाठी राजकारण करायचं अशा पद्धतीचे आपण सर्वजण भूमिका घेतो. या दृष्टिकोनातून अत्यंत चांगलं वातावरण झालेलं आहे. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी संसदेची लोकसभेची निवडणूक झाली. आपण सर्वांनी महायुतीच्या माध्यमातून आदरणीय छत्रपती उदयनराजे महाराज यांना निवडून दिलं. आपला सर्वांचा एकोपा होता आणि आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा मोदी साहेबांना संधी दिली पाहिजे या भावनेनं आपण इलेक्शनला सामोरं गेलो. त्याच्यामध्ये यशस्वी आपण झालो. उद्याच्या निवडणुकीत देखील आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आणायचे. एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या जोमानं महायुती सरकार आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून किंवा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून आपली सर्वांची जबाबदारी फार वाढलेली आहे. निवडणूक म्हटलं की निवडणुकीला आपण सामोरं जात असताना अनुकूल परिस्थिती असली तरी देखील अनुकूल आहे असं न म्हणता अडचणीची परिस्थिती आहे असं समजून आपण वाटचाल केली तर निश्चितपणे अधिक चांगलं काम होईल. आणि या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार होणार आहे या संदर्भामध्ये मी काही अधिकाऱ्यांना सांगू शकत नाही, परंतु महायुतीचा मी कार्यकर्त्यांना तरी सांगतो तुमच्या आमच्या मनातलाच उमेदवार उद्या या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे. दादाने या मतदारसंघामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. हा मतदारसंघ नैसर्गिकरित्या शेलेलाच आहे. त्यामुळे महेशदादांची उमेदवारी निश्चितपणे हे गृहीत धरूनच आपण चाललो आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक गावातला जो कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्त्याला आपण संघटित केलं पाहिजे. आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये दादांना मानणारे 2-3 गट असू शकतात. प्रत्येक वेळेला आपण ते पाहत असतो. परंतु स्थानिक पातळीच्या निवडणुका होत असतात. ग्रामपंचायत, सोसायटी, इतर संस्थांच्या निवडणुकीमध्ये थोडे मतभेद होतात. त्या मतभेदातून जी तुफळी निर्माण होते ती तुफळी पहिल्यांदा आपल्याला कमी केली पाहिजे. आपले एकच उद्देश पाहिजे की महायुती सरकार आणलं पाहिजे आणि महायुती सरकारमध्ये या ठिकाणी महेशदादांना निवडून देत असताना गाव पातळीवर आपले मतभेद बाजूला सारून गाव कसं जास्तीत 100% या महायुतीच्या बाजूने राहील असा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व या ठिकाणी जमलेले पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण
सातत्यानं या विकास कामाला आदरणीय दादांच्या नेतृत्वाला निश्चितपणे प्रसिद्ध चांगली दिलेली आहे. इथून पुढे देखील निश्चितपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथं जमलेले सगळे पदाधिकारी आहेत, या सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, मित्र पक्षाचे पदाधिकारी आहेत, या सर्वांनी मिळून आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाऊया आणि पुन्हा एकदा इतिहास घडूया. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा जे मंत्री असतील हे महायुतीचे होण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचा आहे. तुमची माझी जबाबदारी या मतदारसंघामध्ये अशी आहे की ज्यावेळी मेजॉरिटीनं आमदार आणायची सत्ता आणि त्यावेळी या तालुक्यातलं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व पुन्हा एकदा सक्षम करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी पडेल ती किंमत देऊन आपण सामोरं जाऊया एवढी या ठिकाणी आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आमदार साहेब, सध्याची पंचवार्षिक तुम्ही आमदार म्हणून कार्यरत राहिला. पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामं कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पूर्ण केलेली आहेत. जनता खुश आहे असं एकूण प्रसारमाध्यमं आणि आम्ही सुद्धा ते बघतोय. येणाऱ्या निवडणुकीला आणि येणाऱ्या 24 ते 29 या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघामध्ये असे कुठले प्रश्न, असे कुठली विकास कामं तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेली आहेत की ते करण्याकरता तुम्हाला जनतेनं आमदार करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न केलेला आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना अभिप्रेत असणारा विकास, कोरेगाव मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पूर्ण व्हायला अजून 1 वर्ष लागेल. परंतु 2024 ते 2029मध्ये महायुतीचा आमचा जो एजेंडा असेल तो प्रथम आमच्या मुलांच्या नोकऱ्यांचा असेल. या मतदारसंघामध्ये आम्ही उभे केलेल्या कारखान्यांमध्ये, आमच्या लोकांनी उभे केलेल्या कारखान्यांमध्ये 7,000 रोजगार आज आम्हाला या ठिकाणी निर्मिती करायची आहे. प्रथमतः रोजगार निर्मितीवरती लक्ष देत असताना जे 2,500 कोटी रुपये आपण सिंचनासाठी आणलेले आहेत त्या 2,500 कोटी रुपयाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी पोचवणं हे एक फार मोठं आपल्याला टास्क या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. हे शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी पोचवणं, तरुणांना रोजगार देणं आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं महिलांसाठीचे रोजगार प्राधान्यानं उभं करणं. त्यातला एक कारखाना उभं राहिला, 130 महिलांना रोजगार दिलेला आहे. सुमारे 1100 महिला त्या ठिकाणी एम्प्लॉय होतील, ज्या परमनंट असतील. अशा पद्धतीचा एक युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलेलं आहे. ह्या गोष्टीवरती जास्त फोकस केला जाईल आणि हे सगळं सोडून एज्युकेशनच्या बाबतीत भरीव कामगिरी करण्यासाठीचा एक प्लॅन, मास्टर प्लॅन आम्ही आखत आहोत. त्याच्यामध्ये एखादं कॉलेज झालं पाहिजे, एखादं चांगलं गुरुकुल झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला मुलांना मोफत शिक्षण देता येईल. अशा पद्धतीचं काम भविष्यामध्ये अभिप्रेत आहे, ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमदार साहेब, अजून एक प्रश्न आणि साधारण कोरेगाव तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला आपण त्याचा परिचय करून द्यावा असं वाटतं. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहील. या स्वराज्यामध्ये तुमचे वंशज मराठा सरदार रामोजी शिंदे महाराज यांनी खूप चांगलं योगदान दिलेला हा इतिहास सांगतो आहे. त्यांचाच वारस, त्यांचंच रक्त तुमच्यामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली ही महायुती आणि कोरेगाव मतदारसंघ याच्यामध्ये एक स्वराज्य किंवा विकसनशील राज्य उभं करण्याकरता त्या रक्ताचा वारस म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रभू शिवछत्रपतींना अभिप्रेत असणारं स्वराज्य गेले 2.5 वर्ष आमचे नेते या ठिकाणी उभं करत आहेत. आज आपण कुठल्याही राजाला, पूर्वीच्या काळामध्ये लोकशाही नव्हती, राजेशाही होती. एखाद्या राजाला आपण कुठल्या राजाला पूजायचो? ज्या राज्यातली जनता सुखी आणि समाधानी असेल त्या राजाला आपण पूज्य मानायचो. मग प्रभू रामचंद्र असतील, प्रभू शिवछत्रपती असतील. प्रभू शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी स्वतःचे मोठे राजवाडे बांधले नाहीत किंवा त्यांनी स्वतःला खूप श्रीमंत दाखवलं नाही. स्वतः कसेही राहिले, परंतु जनतेला कायम सुखी आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला
आणि त्याच तत्वावरती आज महायुतीचं सरकार चाललं आहे. मी पुन्हा सांगतो, लाडकी बहीण योजनेसारखी योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणारी आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना फार चांगल्या केलेल्या आहे आणि महिलांना शिक्षण देऊन मोफत शिक्षण देण्याचा जो निर्णय झाला, हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचे, महात्मा ज्योतिबा फुल्यांचे विचार घेऊन आज हे सरकार चाललेलं आहे. आणि ज्या गरीब महिलांना न्याय देण्याचं काम केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्व आज हे सरकार या ठिकाणी अंगीकारत आहे. याचं हे द्योतक आहे. आपल्या मतदारसंघामध्ये साधारण पाठीमागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या माध्यमातून रकमेमध्ये असं काय सांगता येईल का, एवढ्या रकमेचा विकास कामांची योजना राबवली आहे? सुमारे 5040 कोटी रुपयांचं आपण या ठिकाणी आणण्यात यशस्वी झालो. त्याच्यामधले 2500 कोटी रुपये जे आहेत ते आत्ता प्राप्त होऊन त्याचे टेंडर या महिनाभरात निघतील. सिंचनाच्या माध्यमातून साधारणतः आपल्याला 725 कोटी रुपये मिळाले, जे आपण खर्च केलेत. रस्त्यांच्या माध्यमातून 2400 कोटी रुपये मिळाले, ती कामं सुरू आहेत. परवा आपण कोरेगाव देऊळ रस्त्याचं काम चालू केलं, कोरेगाव रहमतपूर रस्त्याचं काम चालू केलं, जे रस्ते ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे असतील आणि किमान 50 वर्ष टिकतील असे मजबूत रस्ते आपण बांधतोय. तर ह्या रस्त्याची कामं चालू केलेली आहेत आणि तुम्ही जाऊन पहा फील्डवरती. आमच्याकडून नारळ फुटले आणि कामंही प्रचंड स्पीडमध्ये चालू झालेली आहेत. प्रत्येक गावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उभं राहिलेली आहेत. बरोबर की जे विकास कामं झाले त्याचा आढावा पुस्तकातून या व्यक्त केला आहे. त्याची प्रकाशनी नगराध्यक्ष मी दाखवा विजय विकास काम आहे म्हणून विजय. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.